नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर। आज आपण केस वृक्ष का होतात, वृक्ष झाल्यास काय करावे, काय पथ्य पाळावेत याविषयी बघणार आहोत। मनुष्याच्या डोक्यावरील केस हे कोणत्याही दागिन्यांपेक्षा कमी नाहीत। प्रकृतीने दिलेले ते एक आभूषण आहे। महिला असो वा पुरुष, प्रत्येकालाच आपल्या डोक्यावर सुंदर मुलायम काळेशार केस असावेत असे वाटते। कित्येक व्यक्तींचे वृक्ष असणारे केस, परंतु दाट असलेले केस देखील सुंदरता प्रदान करीत असतात। वृक्ष असलेले परंतु दाट असलेले केस काही काळानंतर वृक्षतेमुळे गळतात आणि लवकरच सुंदरता नष्ट होत असते। त्यामुळे केसांना वृक्षता आल्यास तात्काळ चिकित्सा करावी किंवा वृक्षता येऊच नये म्हणून प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत। सध्याचे राहणीमान, दिनचर्या, प्रदूषण, आहारातील बदल, अनेक सवयी इत्यादी कारणांनी मनुष्याचे केस वृक्ष व्हायला सुरुवात झालेली आहे। आयुर्वेदाचा विचार केल्यास प्रामुख्याने केसांमध्ये जी वृक्षता येते ती वातदोष वाढल्याने येत असते। जेव्हा शरीरामध्ये वातदोष वाढतो आणि असा वाढलेला वातदोष केसांचे पोषण होऊ देत नाही, तेव्हा केस वृक्ष होत असतात। तसेच जे व्यक्ती योग्य प्रकारे आहाराचे सेवन करत नाही किंवा केसांच्या पोषणासाठी आवश्यक असणारे तत्व आहारामार्फत न मिळाल्यास शरीरात वातदोष अधिक वाढतो आणि हा वात केसांमध्ये वृक्षता उत्पन्न करत असतो। आजच्या जीवनशैलीमध्ये अनेक व्यक्तींकडून केसांसाठी हेअर ड्रायरचा वापर अधिक प्रमाणात केला जात आहे आणि यामुळे केस तुटणं, वृक्ष बनणं घडत आहे। कित्येक व्यक्ती केसांचा रंग बदलण्यासाठी विविध रसायनांचा वापर करत आहेत। केस हिरवे, सोनेरी, चंदेरी असे वेगवेगळ्या रंगाचे बनवत असताना विविध रसायनांचा वापर केला जात आहे आणि या रसायनांमुळे देखील केस वृक्ष होत आहेत। कित्येक व्यक्ती रोज केसांना फेसा शॅम्पूद्वारे स्वच्छ करत आहेत आणि असा शॅम्पू यामध्ये असणारा सोडा आणि रसायनं हे डोक्यावरील त्वचा आणि केस यांना वृक्ष बनवत आहेत। कित्येक व्यक्ती 3-3 आठवडे केस धुत नाहीत, केस स्वच्छ करीत नाहीत, त्यांचे देखील केसांचे वृक्ष होण्याची संभावना अधिक असते। म्हणून आठवड्यातून एक वेळेला केस स्वच्छ करणं अत्यंत गरजेचं आहे। जे व्यक्ती उष्णतेच्या संपर्कात असतात त्यांचे केस देखील वृक्ष बनतात। म्हणून उन्हातून जात असताना डोक्यावर आच्छादन असणं अत्यंत गरजेचं आहे। काही प्रकारच्या औषधी देखील केसांना वृक्ष आणि पातळ बनवतात। यात प्रामुख्याने अँटीबायोटिक्सचा अतिवापर, अँटीफंगल औषधींचा अधिक वापर, केमोथेरपी इत्यादी। तसेच वैद्यकीय सल्ल्याखेरीज वेदनाशामक आणि अन्य औषधी सेवन हे देखील महत्त्वपूर्ण ठरत आहे। कित्येक व्यक्ती स्नानासाठी अत्यंत गरम पाण्याचा उपयोग करतात, केस धुण्यासाठी देखील अत्यंत गरम पाणी वापरतात, त्यांचे देखील केस वृक्ष होऊ शकतात। क्लोरीनयुक्त पाणी तसेच अधिक क्षार असणारे पाणी देखील डोक्यावरील त्वचा आणि केस या दोघांमध्ये वृक्षता आणत असतात। हायपोथायरॉइडिझम या आजारात देखील केस हे वृक्ष होत असतात। आता आपण केसांना वृक्षता येऊ नये म्हणून आपली जीवनशैली कशी असावी याविषयी बघूया। आठवड्यातून एक वेळेला आणि किंवा 2 वेळेला केस स्वच्छ करणं गरजेचं आहे। केसांसाठी शिकेकाई, रिठा, आवळा, संत्रा साल इत्यादी अनेक वनस्पतींपासून बनवलेले शॅम्पू बाजारामध्ये उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करावा। शक्यतो ह्या औषधींना चूर्णांच्या स्वरूपामध्ये घरीच तयार करून काढा स्वरूपात केसांना धुण्यासाठी वापर केल्यास उत्तम इलाज समजला जातो। परंतु असे शक्य नसल्यास बाजारात मिळणारे अनेक प्रकारचे हर्बल शॅम्पू आहे ते वापरायला हरकत नाही, परंतु याचा वापर आठवड्यातून 2 पेक्षा अधिक वेळा नसावा। ज्या व्यक्तींना डोक्यावरची त्वचा नेहमी तेलकट असते अशांनी डोक्याच्या त्वचेच्या वर तेल लावण्यापेक्षा केवळ केसांना तेल लावल्यास केस वृक्ष होण्यापासून वाचतात। परंतु ज्या व्यक्तींची डोक्यावरील त्वचा थोडी रुक्ष असते अशांनी डोक्यावरील त्वचेवर रात्री झोपताना पूर्ण डोक्यासाठी 4 ते 8 जास्तीत जास्त 10 थेंब तेल जिरवणं आवश्यक आहे। केमिकल्स असणारे शॅम्पू तसेच केसांना कलरिंग करणे टाळावे। ओल्या केसांमध्ये तेल लावू नये, तसेच केस ओले असताना ते विंचरू देखील नाहीत। हेअर ड्रायरचा वापर महिन्यातून एखाद वेळेला किंवा 2-3 महिन्यातूनच एकदा करावा, परंतु नेहमी याचा वापर निश्चितच केसांना वृक्षता आणत असतो। केसांना वृक्षता आली असल्यास नारळाचे दूध उत्तम उपाय आहे। कोरफडचा गर देखील केसांची वृक्षता कमी करून केसांना चमक आणण्यास प्रधान आहे। दही, मध, केळीची पेस्ट हे देखील केसांची वृक्षता कमी करून चमक आणण्यासाठी उपयुक्त असतात। आहाराच्या बाबतीत विचार केल्यास आहाराच्या योग्य वेळा, योग्य प्रमाण, पाण्याचे सेवन, योग्य प्रमाणामध्ये मीठ, साखर, तिखट यांचं सेवन केसांना वृक्षता येऊ देत नाही,
परंतु अधिक प्रमाणात याचं सेवन झाल्यास निश्चितच केस रुक्ष होतात. आहारामध्ये सर्व प्रकारची जीवनसत्व असणे, मनुका, अक्रोड, ब्रोकोली, टमाटे, गाजर असावेत. यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते. प्रदूषण असणाऱ्या वातावरणात तसेच उन्हात जात असताना डोक्याला आच्छादन करणं अत्यंत गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण योग्य आहार आणि विहार ठेवल्यास आपले केस रुक्षतेपासून दूर राहतील. नमस्कार.